ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार, मात्र सावध भूमिका घेणार. जागा वाटप आणि उमेदवारीबाबत उद्या घोषणा होऊ शकणार नाही. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. धाराशिवमध्ये नगरपालिकेतल्या विजयाच्या बॅनरवरनं नेत्यांमध्ये जुंपली. विजयाच्या बॅनरवर बाळनाद करायचा नाही, ओमराजेंचं नाव न घेता राणा जगजित सिंग यांनी डिवचल्याची चर्चा. दोन्ही ठाकरेंची युती होणार ही आनंदाची बातमी. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. ही युती राज्यभरामध्ये होणार, दानवेंचं वक्तव्य. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं वंचितकडून जाहीरनामा जाहीर. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वंचितला निवडून देण्याचं नागरिकांना केलं आवाहन. कोल्हापुरात काँग्रेसच्या पोस्टरची एकच चर्चा. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते काँग्रेसच्या पोस्टरचं अनावरण. नागपुरात महायुती व्हावी असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह. या संदर्भात वरिष्ठ नेत्यांचे प्रयत्न सुरू. भाजपचे निवडणूक प्रभारी आणि आमदार प्रवीण दटके यांची माहिती. मीरा भाईंदर मतदार यादीमध्ये अनियमितता. मंत्री प्रताप सरनाईक यांचा आरोप. प्रताप सरनाईकांच्या पत्रामुळे खळबळ. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या संदर्भात आज निर्णयाची शक्यता. पिंपरी चिंचवडमध्ये जागा वाटपाचा निर्णय अजित पवार घेणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अण्णा बनसोडे यांची माहिती. परिषद आणि पंचायतीच्या निवडणुकीमध्ये अपिलाची तरतूद वगळणं हा निर्णय चुकीचा. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा निवडणूक आयोगावर निशाणा. ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा होणार. दुपारी 12 वाजता घोषणा केली जाणार. खासदार संजय राऊतांनी ट्विट करत दिली माहिती. जळगावातील धरणगाव नगर परिषदेत मंत्री गुलाबराव पाटलांना मोठा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेच्या लीलाताई चौधरी नगराध्यक्षपदी विजयी. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा संपन्न. एकजुटीनं काम करत निवडणूक अधिक ताकदीनं लढवणार. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा संकल्प. मनसेचे नाराज पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला. अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, शिवतीर्थ इथं राज ठाकरे यांच्या भेटीला. उल्हासनगरच्या रिजन्सी मैदानात शिवसैनिकांचा कार्यसंवाद मेळावा संपन्न. स्थानिक पक्षासह सगळ्यांना एकत्र घेत शहर विकास करू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कार्यकर्त्यांना आदेश. भांडूपमधील जागा वाटपाचा तिढा अद्याप तसाच. भांडूपमधील मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला. मुंबई पालिकेसाठी निलेश राणेंवर मोठी जबाबदारी. वरळी, लालबाग, माहीम, शिवडी आणि दादर या भागात निलेश राणेंची तोफ धडाडणार. स्टार प्रचारक यादीत निलेश राणेंचाही समावेश असणार. पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून जोरदार धक्का. विधानसभेसाठीचे उमेदवार राहुल कलाटे भाजपात प्रवेश करणार. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार बारामतीमध्ये. राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष सचिन सातव कुटुंबासह शरद पवारांच्या भेटीला. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. पवार एकत्र येण्याच्या केवळ चर्चा. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीवर वडेट्टीवारांचं भाष्य. याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच ब्लॅकमेलर निघाला. राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांवर घणाघाती टीका. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो तेव्हा युती झाली, केवळ घोषणा बाकी. मनसे ठाकरे सेना युतीवर संजय राऊतांचं भाष्य. कल्याण डोंबिवली आणि मीरा भाईंदर मधली चर्चा पूर्ण. सगळ्या पालिकेच्या प्रक्रिया पूर्ण. दोन्ही पक्ष मनापासून एकत्र. जागा वाटपावरनं कोणताही विसंवाद नाही. राऊतांची स्पष्टोक्ती. काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्यास त्यांची मदत घेणार. आघाडीबाबत काँग्रेसशी चर्चा संपली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या जयंत पाटलांशी सध्या चर्चा सुरू, राऊतांचं वक्तव्य. मुनगंटीवार भाजपचं एक नंबरी सोनं, मुनगंटीवारांच्या भावना सच्च्या कार्यकर्त्याच्या भावना, संजय राऊतांचा टोला. सांगलीतल्या तासगावात भाजपच्या संपूर्ण पॅनलचं डिपॉझिटच जप्त, पक्षातल्या अंतर्गत गटबाजीचा परिणाम, भाजप तालुका अध्यक्षांना पदावरनं हटवण्याची मागणी. पुणे पालिका निवडणुकीत भाजपच्या 62 उमेदवारांची यादी तयार, 26 तारखेला पहिली यादी जाहीर होणार असल्याची माहिती. महायुतीत भाजप सर्वाधिक जागा लढणार असल्याची माहिती. एक दिन हम सब अपनी अपनी चुप्पियों को लेकर मर जाएंगे और हमारा सबसे आखिरी ख्याल होगा, हमें बोलना चाहिए था. संजय राऊतांचं हे ट्विट चर्चेत. क्या बडा तो सबसे दम बडा, सगळ्यांना हाणलं नाही तर नाव बदलून सांगेन. इस्लामपुरात जयंत पाटलांच्या डायलॉगबाजीचे लागले बॅनर. राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी, युतीबाबत राज ठाकरेंनी आधीच सगळं जाहीर वाजवून घ्या, नंतर मनसेचे निवडून आलेले नगरसेवक पळवतील. केशव उपाध्येंचा ट्विट करत टोला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप राजीनामा देणार. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांमुळे प्रशांत जगताप कमालीचे नाराज. पुण्यात विशाल तांबे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे शहराध्यक्ष होणार. राष्ट्रवादी एकत्र येण्यावरनं प्रशांत जगताप नाराज, राजीनामा देण्याचा दिला होता इशारा. पिंपरी चिंचवड पालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. पिंपरी चिंचवडमध्ये युती संदर्भात शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईत युती संदर्भात बैठकीमध्ये एकमत. माझा पराभव निलेश राणेंच्या एंट्रीमुळे, मात्र 9 नगरसेवक निवडून आल्यानं कणकवलीत सत्ता भाजपचीच. कणकवलीतील भाजपचे पराभूत उमेदवार समीर नलावडे यांचं वक्तव्य. भाजपमधला अंतर्गत कलह चव्हाट्यावर, मुनगंटीवार जोरगेवार आमनेसामने. कॅन्सर हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यावर जोरगेवार यांचा आक्षेप. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नाशकात आणखी एक मोठा धक्का. युवा प्रदेश उपाध्यक्ष बबलू शेलार यांचा भाजपमध्ये प्रवेश. बबलू शेलारांच्या पक्षप्रवेशावर गजानन शेलार यांचं मौन. पुण्यातील प्रभाग क्रमांक 38 मधील नगरसेवक युवराज बेलदरे नाराज, निर्णय घेण्याची वेळ इतरांमुळे आलेली आहे. बेलदरे यांच्याकडनं सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त. सोलापूर पालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत. सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी अजित पवारांची घेतली भेट. शिवसेनेनं आयुष्यातली मोठी चूक केली, भाजपसोबत युती तोडणं हा इतिहासातला काळा दिवस. सामनामधल्या टीकेला सुधीर मुनगंटीवारांचं उत्तर. ठाकरे बंधूंकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, हे उशिरा सुचलं होतं. आशिष जयस्वाल यांचा टोला. ठाकरे बंधू एकत्र आल्यास जास्त मायनसच होईल, जयस्वाल यांचं वक्तव्य. सोलापुरातल्या मोहोळ नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या सिद्धी वस्त्रे यांचा विजय. वस्त्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यामध्ये घेतली भेट. अजित पवारांनी त्यांचा केला सत्कार. बहुजन विकास आघाडी आणि महाविकास युतीवर शिक्कामोर्तब. ठाकूर यांच्यासोबत चर्चेची दुसरी फेरी यशस्वी. जागा वाटपाबाबत कसलाही तिढा नाही, दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी केलं स्पष्ट. जागा वाटपात एकनाथ शिंदे काही जागांवर ठाम. आज पुन्हा शिवसेनेची बैठक. भाजपशी चर्चा केल्यानंतर शिवसेनेची बैठक. ठाण्यामध्ये भाजपचे स्वबळाचे संकेत. महायुतीचं जागा वाटप ठरेना, इच्छुक उमेदवारांची यादी प्रदेश नेतृत्वाकडे पाठवणार. आमदार संजय खोडकेंना आता रुग्णालयात डिस्चार्ज. लवकरच निवडणूक प्रचारात उतरणार, खोडकेंचीच माहिती. नवाब मलिकांना दूर केल्यास राष्ट्रवादी सोबत लढण्यास भाजप तयार.
खासदार सुनील तटकरेंचा पुढाकार, सूत्रांची माहिती, महायुतीमध्ये सामील होण्यासाठी राष्ट्रवादीची रणनीती. कोल्हापुरात काँग्रेसच्या कॅम्पेनला सुरुवात. पुढचे 7 दिवस जनतेकडनं सूचना मागवणार. 1 तारखेला काँग्रेस कोल्हापूरसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार. सतेज पाटील यांची माहिती. मराठी बांधवा, मुंबई आपली आहे, मुंबईत दबदबाही मराठी माणसाचाच हवा. अखिल चित्रे यांचं ट्विट करत मराठी बांधवांना आवाहन. भिवंडीमध्ये पालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी 5 इमारतीमध्ये अधिकाऱ्यांचं कार्यालय सुरू. मुख्य इमारतीमध्ये 1 खिडकी योजना सुरू. मनपा निवडणुकीसाठी ठाणे मनपा सज्ज. आजपासून 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार. अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची लगबग. भंडाऱ्यामध्ये अधिकाऱ्यांचं ईव्हीएम चाचणीमध्ये दुर्लक्ष. जिल्हाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. मालेगाव महापालिका निवडणूक अर्ज विक्री प्रक्रिया सुरू. अर्ज घेण्यासाठी उमेदवारांची गर्दी. निवडणूक यंत्रणाही सज्ज. यवतमाळ नगर परिषद निवडणुकीमध्ये मतदार नाराज. 3,500 मतदारांनी नोटाचं बटन दाबलं. भंडाऱ्यात भाजप उमेदवाराच्या विजय रॅलीवर राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवाराकडनं अंडाफेक. दोन्ही उमेदवारांच्या विरोधात तुमसर पोलिसात गुन्हा दाखल. रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग 12 मध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय. प्रभागातनं शक्ती प्रदर्शन करत विजयी मिरवणूक काढली. तेल्हारा नगर परिषदेच्या निकालावर संशय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार शिवानी थाटेंची पोलिसात तक्रार. शिवानी थाटे यांच्या मोबाईलवर संशयास्पद मेसेज. सोलापूर पालिका निवडणुकीची मतमोजणी 7 ठिकाणी होणार. ईव्हीएम रामवाडी गोदामात ठेवण्यात आल्यानं परिसर करण्यात आला सील. पोलिसांचा चोख बंदोबस्त. एकोणतीस पालिका निवडणुकीसाठी आजपासून अर्ज दाखल करायला सुरुवात. उमेदवारांना सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार. पालिका निवडणुकांसाठी आजपासून अर्ज दाखल व्हायला सुरुवात. अर्ज दाखल करण्यासाठी 30 डिसेंबरची मुदत, तर 31 डिसेंबरला अर्जांची छाननी होणार. नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरणी भूमिपुत्र आक्रमक. नाव न बदलल्यास ते विमानतळ राहणारही नाही आणि विमान उडणारही नाही. शरद म्हात्रेंचा गंभीर इशारा. वसई विरार महापालिका हद्दीमध्ये पाईपलाईन फुटली. एअरव्हॉल्व लिकेज झाल्यानं लाखो लिटर पाणी वाया. युद्ध पातळीवर पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू. मरीन ड्राईव्हमध्ये 4 गाड्यांची मागून एकमेकांना धडक. घटनेनंतर पोलिसांनं टॅक्सी चालकावर हात उगारल्यानं निर्माण झाली तणावाची स्थिती. लाडकी बहीण योजनेतून आणखी 40 लाखांहून अधिक महिला अपात्र होणार. अद्याप 30 ते 40 लाख महिलांची ई-केवायसी अपूर्ण. ई-केवायसी करण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत होती मुदत. देशव्यापी आंदोलनामध्ये शेतमजूर संघटनांचा सहभाग. गडचिरोलीच्या आरमोरीमध्ये माकपची जोरदार निदर्शनं. रोजगार हमी कायदा रद्द करू नका, शेतमजुरांची मागणी. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.